हमने नहीं किया, लेकिन यह ऐसी बीजेपी नहीं है जो हाथ पर हाथ धरे बैठी रहे। पार्टी में पक्ष प्रवेश पर शिवसेना को बीजेपी का जवाब। कल्याण डोंबिवली में शिवसेना और बीजेपी के बीच जुबानी जंग छिड़ी। डोंबिवली पार्टी बंटवारे को लेकर प्रेस कॉन्फ्रेंस में शिवसेना की आलोचना का बीजेपी ने भी उतना ही कड़ा जवाब दिया है। बीजेपी ने शिवसेना पर पलटवार करते हुए कहा है कि पक्ष प्रवेश हमने शुरू नहीं किया, लेकिन अगर तुम एक लोगे तो हम चार लोगे। यह ऐसी बीजेपी नहीं है जो हाथ पर हाथ धरे बैठी रहे। महागठबंधन में एक दूसरे की पार्टियों को तोड़ने की पॉलिटिक्स ने एक बार फिर कल्याण डोंबिवली में राजनीतिक माहौल गर्मा दिया है। आज सुबह शिवसेना के पदाधिकारियों के बीजेपी में शामिल होने के बाद शिवसेना एमएलए राजेश मोरे और डिप्टी डिस्ट्रिक्ट चीफ राजेश कदम ने प्रेस कॉन्फ्रेंस कर बीजेपी पर कड़ा हमला बोला। हालांकि इस प्रेस कॉन्फ्रेंस के कुछ घंटे बाद ही बीजेपी ने भी प्रेस कॉन्फ्रेंस कर शिवसेना पर निशाना साधा। बीजेपी जिला अध्यक्ष नंदू परब ने प्रेस कॉन्फ्रेंस में पार्टी एंट्री के इवेंट्स की पूरी तारीखों के साथ जानकारी देते हुए कहा कि यह हमने शुरू नहीं किया, बल्कि उन्होंने किया। साथ ही क्या गठबंधन धर्म निभाने और उसे निभाने की जिम्मेदारी सिर्फ हमारी है। अब तक तो हम इसे निभाते आ रहे हैं, लेकिन पहले उल्लासनगर और फिर अंबरनाथ में परब ने साफ किया कि उन्होंने हमारे पार्टी के पदाधिकारियों को अपनी पार्टी में लेकर इसका उल्लंघन किया। क्या हमें एमपी के खिलाफ विरोध करना चाहिए? उन्होंने इस समय ये सवाल भी उठाया। तो बीजेपी एक अनुशासित पार्टी है और हमने पहली गलती और दूसरी गलती माफ कर दी, लेकिन हम दोस्ती को पहला झटका ये चेतावनी और सलाह देकर नहीं देते कि तीसरी गलती के लिए कोई माफी नहीं है। लेकिन अब बीजेपी हाथ पर हाथ धरे बैठने वाली नहीं रही। अगर आप पत्थर मारेंगे तो हम भी उसी तरह जवाब देंगे। बीजेपी जिला अध्यक्ष नंदू परब ने एक तरह से शिवसेना को चेतावनी दी। अगली पार्टी में एंट्री प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण से पूछकर होगा। आपण सर्व पाहतात, राजेश मोरे यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यात आमच्यावर संपूर्णपणे आगपागड केली। त्यामध्ये त्यांनी आम्ही पक्षात युतीचे नियम पाळत नसल्याने सांगितलं, पण सुरुवात कोणी केली? सर्वप्रथम विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रे यांना कोणी घेतलं? तर तुम्ही घेतलं। अंबरनाथमधले 4 नगरसेवक आणि 2 जिल्हा पदाधिकारी कोणी घेतले? तुम्ही घेतलं। त्यानंतर आम्ही म्हात्रे असतील किंवा महेश पाटील असतील किंवा अनमोल म्हात्रे असतील यांना आम्ही घेतलं। आणि आजही सदा थरवळ, त्यांचा मुलगा अभिजित थरवळ आणि विकास देसले यांना घेण्याचं कारण हे आहे की तुम्ही 24 तारखेला 24 नोव्हेंबरला रोजलिन फर्नांडिस आमची अंबरनाथली पदाधिकारी तुम्ही घेतली, म्हणून आम्ही ह्या 2 तुमचे पदाधिकारी घेतले। जर तुम्ही आमचा एक पदाधिकारी घ्याल, एक कार्यकर्ता घ्याल, एक नगरसेवक घ्याल, आम्ही तुमचे 4 पदाधिकारी 4 नगरसेवक घेऊ, हे सांगण्यासाठी आम्ही बैठक लावली। आपण पत्रकार परिषदेमध्ये उल्लेख केला की हा आजचा जो पक्षप्रवेश झाला त्यानंतर प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांचा आपल्याला फोन आला, तर त्या फोनवर नेमकं काय बोलणं झालं? त्या फोनवरती मला चव्हाण साहेबांनी, आमचे प्रदेशाध्यक्ष दादा यांनी सांगितलं की यापुढे जर कोणाचे प्रवेश घ्यायचे असतील तर मला विचारल्याशिवाय घेऊ नको, असे त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं। आणि सांगितलं की युती धर्म आपल्याला पाळायचा आहे, यापुढे कोणाचाही प्रवेश घ्यायचा असेल मला तुम्ही सांगणं जरुरी। त्यांच्याकडून असा आरोप झाला की तुम्ही घराघरामध्ये जाऊन पदाधिकाऱ्यांना घेऊन येतात आणि त्यांना वेगवेगळे प्रलोभनं दाखवली जाते। आता तुम्हा सगळ्या पत्रकारांना माहिती आहे, कोणाला 5 करोडची ऑफर आहेत, कोणाला 2 करोडची, कोण ऑफर देतं? आमच्याकडे ऑफरचं नाही। आमचा खूप मोठा पक्ष आहे। आमच्याकडे रवींद्र चव्हाण यांच्या कामावर, यांच्यावर विश्वास ठेवून सगळे लोक प्रवेश करत आहेत। तुमची लोक फुटत आहेत, ह्याचं तुम्ही शोधा। तुम्ही शोधा, तुमच्याकडे लोक का जात आहेत, का पक्ष आमच्या भाजपमध्ये येत आहेत, हे तुम्ही शोधावं। तुम्हाला त्याचा अभ्यास करणं, तुम्हाला त्याच्यावरती विचार विनिमय करणं तुम्हाला गरजेचं आहे, कारण हे सगळं येत आहेत, हे आमच्याकडचे तुमच्याकडे आमच्याकडे येत आहेत। आमचा तुम्ही 1 नगरसेवक घेतला, 2 नगरसेवक घेतले, 4 नगरसेवक घेतले, ते डबल आम्ही तुमचे घेणार। शिवसेना भाजपच्या प्रवेशानंतर आगामी महापालिकेच्या कल्याण डोंबिवलीच्या इलेक्शनमध्ये युती राहणार की तुटणार? युतीच्या संदर्भात पूर्णपणे जे आम्हाला आमचे पक्षश्रेष्ठी चव्हाण साहेब असतील, देवाभाऊ असतील, यांनी जे आम्हाला निर्देश देतील, जे आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही वागणार। आणि युती म्हणाल, जो युतीचा विचार जिल्ह्यावर सांगतो, मी जिल्हा अध्यक्ष सांगतो की माझी तर इच्छा आहे की भारतीय जनता पार्टीचा कमळ हा महानगरपालिकेवर फडकला पाहिजे
आणि जास्तीत जास्त नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे जिंकून आले पाहिजे ह्या मताचा मी आहे. कारण आमचे कार्यकर्ते 10 वर्ष काम करत आहेत, त्यामुळे निवडून आले. भाजपाचा झेंडा हा महानगरपालिका फडकावा हीच माझी इच्छा आहे. प्रदेशाध्यक्षांच्या निषेधाबाबत त्यांनी प्रतिक्रिया, तुम्ही काय त्याच्याबद्दल? त्यांना निषेध का करावा हेच पहिले कळलं नाही. माणसं पहिले आम्ही नाही घेतली, त्यांनी घेतली. आम्ही कादरामध्ये निषेध करू का? युती धर्मामध्ये आम्ही करत नाही हे त्यांना मोठं भाग्य समजावं. आता आम्ही ह्याच्यापेक्षा निषेध करू शकतो, आम्ही आंदोलन करू शकतो, कारण आमचा जन्म आंदोलनातून झालेला आहे. आमची जी धरोहर आहे ना ही आंदोलनातून झालेली आहे. त्यामुळे निषेध करणं, आंदोलन करणं हे आमचं काम आहे. आम्ही तरी पण युती धरून पाळतोय ना. पहिले त्यांनी घेतलेत, त्याच्यामुळे त्यांनी निषेध आमचा नाही, आम्ही त्यांचा केला पाहिजे होता. पण शिंदे गटांच्या आरोप आहे की सर्वात आधी आपण अंबरनाथमध्ये त्यांचा एक नगरसेवक घेतला, त्याच्यानंतर त्यांनी घेतला. तुम्हाला पहिले सांगतो, आम्ही नाही घेतला. तुम्ही पूर्ण माहिती काढा. अंबरनाथमधलं नाही, ही सुरुवात झाली आहे कोकणमधनं निलेश राणेंपासून. निलेश राणेंनी त्यांचा दत्ता संबंध असेल ना, ह्या लोकांनी जेव्हा कोकणातील, सिंधुदुर्गातील, मालवण-कुडाळ तालुका मतदारसंघातील आमच्या पदाधिकाऱ्यांना, मी सांगतो नाव तुम्हाला, छोटू ठाकूर म्हणून आहे माझ्या गावातला, मसोली गावातला, त्याला भाजपाचा पदाधिकारी, त्याला त्यांनी शिंदेगड घेतलं. आम्ही काही बोललो नाही. माफी युती धर्म किती पाळायचा हे आम्हाला पण काय संयम आहे. आम्ही संयम किती पाळायचा हे आमच्यावर पण काय आहे की नाही. चुकी पहिले त्यांची आहे. तेच त्यांनी आमचा एक नगरसेवक घेतला, आम्ही 4 नगरसेवक घेणार त्यांचे. किती लाईनीत नगर अजून भरपूर आहे तो. शहर की ताज़ा तरीन खबरें देखने के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करिए। अगर वीडियो अच्छा लगा तो लाइक और शेयर करिए।